तर आज मी बनवणार आहे पारंपरिक पद्धतीने वाफेवर शिजवल्या जाणाऱ्या काकडीच्या गोड भाकरी। माझी आजी ज्या पद्धतीने काकडीच्या भाकरी बनविते त्या पद्धतीने आज मी तुम्हाला काकडीच्या गोड भाकरी बनवून दाखवणार आहे। या काकडीच्या भाकरी खायला खूपच छान लागतात। तर चला वेळ न घालवता पटकन ही रेसिपी चालू करूया। जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघा मी इथे एक काकडी घेतली। काकडी आता कापून आणि त्याच्यावरची सालं काढून घेणार आहे आणि बियासुद्धा काढून टाकणार आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे काकडीची सालं काढायची आहेत आणि बियासुद्धा काढून घ्यायच्या आहेत। अशाच प्रकारे मी सगळी काकडी साफ करून घेतली। आता ही काकडी खिसून घ्यायची आहे। त्यासाठी मी इथे एक खिसणी घेतलेली आहे आणि सगळी काकडी खिसून घेणार आहे। या काकडीच्या भाकरी खायला खूपच छान लागतात। तर बघा मी सगळी काकडी आता खिसून घेतली। आता याच्यामध्ये मी गूळ घालून घेणार आहे। तुम्हाला जेवढं गोड हवं तेवढा गूळ तुम्ही याच्यामध्ये घालू शकता। 1 चमचा वेलची पावडर आणि चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे। आता हाताने हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता या पद्धतीने। या काकडीच्या खिसामध्ये पाणी घालायचं नाही, काकडीला पाणी सुटतं। आता मी याच्यामध्ये तांदळाचं पीठ घालून घेणार आहे। काकडीच्या खिसाच्या प्रमाणात मी याच्यामध्ये तांदळाचं पीठ घालून घेतलेलं आहे। आता हे सगळं पीठ मी मिक्स करून घेणार आहे। याच्यामध्ये मी थोडा पण पाण्याचा वापर केलेला नाही। काकडीच्या पाण्यानेच हे पीठ मी मळून घेणार आहे। पीठ चांगलं एकजीव करून मळून घ्यायचं आहे। पीठ जर पातळ झालं तर आणखीन वरून कोरडं पीठ घालून घ्यायचं आणि पीठ चांगलं मळून घ्यायचं। मी इथे पीठ मळून घेतलेलं आहे। या पद्धतीने पीठ मळून घ्यायचं। आता इथे मी केळीचं एक पान घेतलं। पान स्वच्छ धुवून आणि कापून घेतलेलं आहे। पिठाचा एक गोळा घेतला आणि हाताला तेल लावून अशा प्रकारे पानावरती ही काकडीची भाकरी थापून घेणार आहे। तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी काकडीची भाकरी थापून घेतली। आता याच्यावरून परत एक केळीचं पान लावून घेणार आहे आणि दाबून घेणार आहे। अशाच प्रकारे मी काकडीच्या सगळ्या भाकरी बनवून घेणार आहे। तुम्हाला आणखीन एक भाकरी बनवून दाखवते। हाताला तेल लावून ही भाकरी चांगली पानावर थापून घ्यायची आहे। या पद्धतीने काकडीच्या भाकरी बनविल्या तर घरातील सगळेच अगदी आवडीने खातील। खूप छान अशा या भाकरी बनून तयार होतात। तर बघा मी काकडीची भाकरी थापून घेतली आणि वरून परत एक पान लावून घेतलं। सगळ्या भाकरी मी थापून घेतलेल्या आहेत। आता या भाकरी वाफेवरती शिजवून घ्यायच्या आहेत। त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करून घेतलं। आता त्याच्यामध्ये या काकडीच्या भाकरी घालून घेणार आहे आणि 30 ते 35 मिनिटं या भाकरी वाफेवरती चांगल्या वाफवून घेणार आहे। तर आता 30 मिनिटं झालेले आहेत। मी झाकण काढून घेतलं आणि तुम्ही बघू शकता काकडीच्या वाफेवरील गोड भाकरी बनून तयार झालेल्या आहेत। आता या भाकरी मी काढून घेणार आहे। तुम्हाला एक भाकरी काढून दाखवते। बघा पानाला ही भाकरी थोडीसुद्धा चिटकत नाही। तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा। आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा
आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.